नवापूर तालुक्यातील काकरपाडा श्रावणे येथे मध्यभागी 2 ते 3 महिन्यांपूर्वी 800 मीटर लांबीचा नवीन डांबरीकरणाचा रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र ठेकेदाराने तो रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा तयार केला आणि काही दिवसातच हा रस्ता उखडून त्याची माती झाली, असा आरोप करत परिसरातील शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। तसेच संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली। नमस्कार, माझं नाव आहे संदीप कोकणी। मी नवापूर तालुक्याचा रहिवासी। माझं शेत आहे काकरपाडा मडवान एरियामध्ये। तर आमच्या दररोजच्या येणं जाणं श्रावणी ते शेतपर्यंत आमचा रस्ता खूप खराब झालेला आहे आणि त्याच्यावर आता 50-60 वर्ष झालेले आहे। तो रस्ता बनलेला नव्हता, पण आता 2-3 महिने अगोदर त्या ठेकेदारांनी बनवला आहे। पण त्याची अशी अवस्था झाली आहे की सगळं त्याच्यात नाही डांबर दिसत, नाही कपची हे दिसत, सगळं पूर्ण खराब झालेलं आहे। म्हणजे 50-60 वर्षापूर्वी काहीच बनलेलं नाही आणि आता बनवलं तरी पण अशी पोझिशन झाली आहे। म्हणजे आदिवासी लोकांना हे फसवणूक करत आहे ठेकेदार। मी ढोंग रहिवासीचा राजू शिवदास कोकणी म्हणून माझा शेत इथपर्यंत आहे, सागड शिवार शेवटपर्यंत इथे आहे। आणि इथला रोड जो झाला आहे पुढचा म्हणजे 8 मीटर आहे, 800 किलोमीटर नाही 800 मीटर ना 800 मीटर झालेला आहे। अगदी खडी आणि त्याचं काहीच म्हणजे टाकलेलं आहे, म्हणजे खूप निकृष्ट दर्जाचा टाकलेला आहे आणि काम राखून ठेवलेलं आहे त्यांनी। जो कोणी आपला ठेकेदार असेल त्यांनी व्यवस्थित करून द्यावं, नाही तर मग त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। शासन लाखो रुपयांची निधी आदिवासी भागातील रस्ते कामासाठी खर्च करत आहे, मात्र ठेकेदार आणि अधिकारी याचा गैरफायदा घेत आहेत। निकृष्ट पद्धतीचं काम करून बिले काढून स्वतःचा फायदा करून घेत गरीब आदिवासींची चेष्टा आणि लूट करतायत। निकृष्ट काम करणाऱ्या या ठेकेदार तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नवीन दर्जेदार रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी गावकरी आणि शेतकऱ्यांनी केली आहे। सरकारमार्फत एक कारवाई व्हायला पाहिजे। हे रस्ते कसे बनत आहे, कोणी चेकिंग करायला नाही येत आणि आम्ही जर बोललो तर ते आम्हाला ठेकेदार धमकी देता। असं थोडं चालणार आहे का? आम्ही येणार आहे त्या रस्त्यावर का दुसरं ते आमदार आणि खासदार येणार आहे तिकडं? आम्ही शेतकरीच येणार आहे।